हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं. माझं नाव आहे मंगल. आज मी तुम्हाला कवळी गवारीचं रेसिपी दाखवणार आहे. मस्त कुरकुरीत आणि खमंग लागते खायला. मीठ आणि तेलामध्ये परतताना हे बघा कशी परतते. खूप कवळी गवार आहे बघा, मस्त कवळी लुसलुशीत गवार आहे एकदम बघा आता. आणि त्याच्यामध्ये फोडणीसाठी लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता आणि जिरे मोहरी आणि चवीसाठी मीठ टाकणार आहे बरं का. एवढंच मिठाची बनवणार आहे. लहान मुलं आवडीने खातात आणि मोठी माणसं पण खातात, पण जास्त करून जे मुलं गवार खात नसेल त्यांना अशी गवार करून द्या, ते नक्की खातील तुमची ही गवार. मी कढई ठेवली वरती गरम करायला, त्याच्यात तेल टाकते थोडंसं आणि ही गवार धुवून घेते बघा. धुवून अशी मोठावून त्याच्यात टाकते. आता याच्यामध्ये तेल टाकते. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा नवीन असेल तर. त्याच्यामध्ये तेल, जिरी मोहरी पण टाकते थोडी. तेल गरम झाले, जिरी मोहरी, लसूण टाकते, कढीपत्ता, कोथिंबीर थोडी टाकते, नंतर टाकते वरती. आणि हे परतलं ना हे टाकते, गवार टाकायची. खायला गवार नक्की करून खावा तुम्ही, एकदम कोरडी गवार आहे. आणि ह्याच्यामध्ये मीठ टाकते बघा. मीठ टाकून थोडंसं हलवू. नक्की तुम्ही पण करून पहा, खूप छान लागते, कुरकुरीत आणि मस्त मस्त फ्राय करायचं मला. आता हे 5 मिनिटं मी झाकून ठेवते. पाच मिनिट झाकून ठेवते. त्याला ना थोडंसं पाण्याचा चटका मारते. लई नाही टाकायचं पाणी, थोडं चटका मारते. असं थोडंसं चटका मारायचा पाण्याचा आणि झाकून घ्यायची बघा. गवार चांगली फ्राय झाली आहे आपली. मिठाचीच बनवली आहे. तुम्हाला जर मिठाची नसेल आवडत तर लाल तिखट पण घालू शकता. मी थोडंसं लाल तिखट घालणार आहे. लहान मुलांना जर खायचं असेल तर मिठाचीच बनवायची, मिरची घालायची नाही. ती थोडीशी मिरची टाकणार आहे, चवीसाठी. थोडीशी मिरची टाकणार आहे. तशी मिठाची छान लागते. परतून घेते थोडंसं. थोडी कोथिंबीर टाकते वरती.
परतली आहे आता. बघा छान मस्त झालेली आहे. चपाती बरोबर छान लागते खायला. या सर्वांनी या गवार कोवळी गवार खायला मस्त क्रिस्पी झाली आणि खूप छान लागते. कशी झाली मी तुम्हाला सांगते कमेंट करून. मिठाची पण बनवतात, मी थोडं तिखट टाकले. वा एकच नंबर झाली, मस्त क्रिस्पी. बाय बाय सर्वांना. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. कशी वाटली गवार कमेंट करून सांगा.